हरि ओम. लाओत्सेचा ताओबोध योगदास श्री जयगणेश जोशी यांचे प्रवचन. योगधाम. लाओत्से शेवटी फार मोलाचे सांगत आहे की ब्रह्म व्यापून वर उरण्याची क्षमता म्हणजे योगधामी प्रस्थापित होणे. विश्वात प्रत्येक वस्तू वर्तुळाकार फिरत आहे. ग्रह, गोल, तारे, धूमकेतू आपापल्या उप आणि उपग्रह, गोल, तारे, धूमकेतूसह आपापल्या निर्माणासभोवती वर्तुळाकार फेरे घेत असते. असे हे विश्व या सर्वासह सतत अव्याहत अनंताकडून अनंताकडे सतत पसरत आहे. याचा अर्थ या सर्वाचा एक कोठेतरी केंद्रबिंदू आहे. त्याचा घेर अनंत आहे. त्याच्या पसरण्याला मर्यादा नाही. परंतु तरीही ते ताओ नियमानुसार वैश्विक केंद्रासभोवती वर्तुळाकार परंतु अमर्याद पसरत आहे. त्या केंद्रासभोवती हे सर्व फेरे घेत असलेले ब्रह्मांड जगडब्याड घेऊन विश्व वैश्विक केंद्रासभोवती फेरे घेत आहे. ते शेवटी तेथे त्या वैश्विक केंद्रासभोवती फिरत आहे. हे वैश्विक केंद्र म्हणजेच योगधाम, विश्वाचा अंतिम मुक्काम आणि त्यामुळे विश्वाच्या उत्पत्तीचा बिंदू, जेथे वैश्विक सर्वोत्तम परम वास्तव्याला असते तेच भगवंत श्री आहेत. यावरून निरीक्षण असे की विश्वातील सर्वच्या सर्व काही योगधामासभोवती फेरे घेत असते. येथे उत्पत्ती आणि लय एकाच ठिकाणी योगधामी होत असतो. मृत्यू जन्माच्या जागी येतो आणि जन्म मृत्यूच्या जागेपासून विश्वात प्रवेश करतो. येथे पुनर्जन्म आपल्याला समजावे म्हणून म्हणायचे. वास्तवात जन्म मृत्यू असे अव्याहत एकमेकांना जोडलेले आहेत. ही एक न संपणारी व्यवस्था आहे. ती ताओ इतकी शुद्ध आणि पवित्र झाल्यासच ताओत विलीन होऊन मुक्त होऊन थांबू शकते. येथे सर्व काही एकच एक आहे. येथे पापी पुण्यवंत होतो आणि पुण्यवंत पापी होतो, कारण ते एकाच बिंदूपासून सुरू होतात आणि शेवटी येऊन तेथेच मिळतात. ते पसरत पसरत इतके दूर जाते की शेवटी ते स्वतःच्याच सुरुवातीला येऊन मिळते. वर्तुळ पूर्ण होते. जे लोक मृत्यूसमयी जन्मबिंदूत येऊन मिळतात ते मुक्त होतात. याचा अर्थ जे ताओ विरुद्ध आचरण करतात ते जन्म आणि मृत्यूच्या मध्ये पुनर्जन्मात अडकतात. जर एखादा ताओला सन्मुख होऊन यात्रा करील तर तो निश्चितच ताओ पुढे पोहोचून पवित्र होईल. तसेच जर एखादा ताओला विन्मुख होऊन यात्रा करील तरीही तो जरा जास्त कालावधीनंतर ताओच्या मागच्या बाजूने ताओपर्यंत पोहोचेल. ताओला दिशा नसल्यामुळे तोही पवित्र होईल. अधेमध्ये भटकणारे तसेच भटकत राहतील. त्यांना मूळ प्रवाहात आणावे लागेल. ताओ क्षितिजाप्रमाणे आहे. तो जाणवतो परंतु हाती लागत नाही. ताओ नियम पाळत त्याची यात्रा करत असायचे. ती जाण आली की आपल्याही नकळत आपण योगधामी पोहोचलेले असू, मुक्त झालेले असू. कोणतीही विश्वनिर्मित गोष्ट, वस्तू ताओपासून दूर जाऊ शकत नाही. ती त्या सभोवती वर्तुळातच असते. Therefore, Tao is great. The heaven is great. The earth is great. The king is also great. These are the great four in the universe and the king is one of them. Man models himself after the earth. The earth models itself after heaven. The heaven models itself after Tao. Tao models itself after nature. म्हणून ताओ महान आहे, स्वर्ग महान आहे, पृथ्वी महान आहे, सम्राटसुद्धा महान आहे. विश्वामध्ये ही 4 महान आहेत आणि त्यापैकी एक आहे सम्राट. मानव स्वतःला पृथ्वीप्रमाणे आदर्श करतो. पृथ्वी तिला स्वर्गाप्रमाणे आदर्श करते. स्वर्ग त्याला ताओप्रमाणे आदर्श करतो. ताओ स्वभावाप्रमाणे त्याला आदर्श करतो. अद्भुत चमत्कार. लाओत्से या ओवीची सुरुवात म्हणून या शब्दाने करत आहे. तो मागील ओवी या ओवीला जोडून घेत आहे. तो 25व्या प्रकरणाचा 4 सनातन आदर्श
हा विषय समजावून देत आहे. 50व्या ओवीत त्याने स्वर्ग आणि पृथ्वी निर्माण होण्याआधी येथे सर्वत्र काहीसे ढगाळ, अस्पष्ट, अंधुक होते. मौन, एकलकोंडे, एकटेच उभे, अपरिणामित, अव्याहत प्रदक्षिणा घालत सर्वांची जननी म्हणण्यास योग्य असे होते असे सांगितले. हाच महाअद्भुत चमत्कार आहे. येथे काहीही नव्हते त्यावेळची स्थिती सांगताना लाओ त्से म्हणतो की येथे सर्वत्र काहीसे ढगाळ, अस्पष्ट, अंधुक होते. याचा अर्थ येथे आर्द्रता, बाष्प मूलभूत होतेच. यामुळे पाण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. म्हणूनच पाणी तीर्थ म्हणून पवित्र झाले आहे. यास्तव गंगा स्वर्गातून आली असे सांगितलेच गेले. पहिला सजीव पाण्यात निर्माण झाला. पाण्याला मराठीत जीवन असे म्हणतात. कोणालाही कधीही पाणी नाही म्हणू नये असा संकेत आहे. पाणपोई काढून अनोळखी वाटसरूंची पाण्याची सोय करणे हे फार धार्मिक समजले जाते. मृत झालेल्याला त्याच्या सर्वात जवळच्या नातेवाईकाकडून गंगोदक पाजण्याची पद्धत आहे. त्यासाठी काशी यात्रेला गेल्यावर स्वतःबरोबर गंगोदकाचा गडू घेऊन येण्याची प्रथा आहे. मृत झाल्यावर तो गडू त्याच्या मुखात उलटा करावा अशी अपेक्षा आहे. आर्द्रता, बाष्प मूलभूत असल्यामुळे जीवधारणेला अत्यावश्यक असलेली विश्वातील पंचमहातत्वेसुद्धा तितकीच मूलभूत असली पाहिजेत. परम अवकाश म्हणजे आकाश मूलभूत होते. परमतत्व परमचैतन्य असल्यामुळे त्याच्या हालचालीमुळे वायू मूलभूत होता. परमतत्व स्वयं तेज आहे, तेही मूलभूत होते. येथे आर्द्रता, बाष्प म्हणजे आप मूलभूत होते. वायू आणि आप यातील जडता म्हणजे पृथ्वी, वायू आणि आप यांच्यात समाविष्ट अशी मूलभूत होती. त्यामुळे या पंचमहातत्वांना पंचमहाभूते असेही म्हटले जाते. लाओ त्सेने या सनातनाची मौन, एकलकोंडे, एकटेच उभे, अपरिणामित, अव्याहत प्रदक्षिणा घालत सर्वांची जननी म्हणण्यास योग्य अशी आणखी ओळख करून दिली. याचा अर्थ मौन हीच आपली भाषा आहे. आपण एकटे आहोत. आत्ताचा गोतावळा हा व्यवहार आहे. कर्मयोग हा आपला स्थायी स्वभाव आहे. भावभावना हा मुक्तीच्या मार्गातील अडथळा आहे. सतत प्रभूच्या सेवेत रत असायचे आहे. सृजन हा आपला धर्म आहे. नंतर तो पुढे सांगतो की मला त्याचे नाव माहिती नाही, परंतु मी त्याला ताओ असे संबोधन करत आहे. या ओवीत त्याने ताओ याच नावाचा उपयोग करून परमतत्वाची ओळख करून दिली आहे. लाओ त्से म्हणतो, त्याला संज्ञा द्यायचीच झाल्यास मी त्याला महान असे म्हणेन. महान याचा अर्थ त्याने सविस्तर सांगितला आणि त्याचाच धागा पकडून तो पुढील ओवी सांगत आहे. हरि ओम.